नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये. आजची विनोदी कथा आहे वृद्ध भारती, लेखिका मंगला गोडबोले. एक होत्या आजी, त्या फार आजारी होत्या असं त्यांना वाटे. त्या फार म्हाताऱ्या होत्या असंही त्यांनाच वाटे. मग आपल्या या वाटण्याबद्दल घरामध्ये कोणालाही काहीही वाटत नाही असं वाटल्यानं त्यांना अधिकच वाईट वाटे. सांप्रत त्या आपल्या मुलाच्या संसारात राहत, पण फक्त शरीरानं. मनानं त्या आपल्या एकेकाळच्या महान आदर्श संसारात मग्न असत. तसा महान आणि आदर्श संसार आपल्या मुलाला आणि विशेषतः सुनेला कधी करताच येऊ शकणार नाही अशी त्यांची खात्रीच होती. त्या त्यांच्या सासूची कोण सेवा करत, रोज झोपताना सासूच्या चरणाचं तीर्थ घेत, आणि आज त्यांची सून सकाळचा साधा चहा सुद्धा तीर्थासारखा गार ढोण करून देई. कुठे ते तेव्हाचे आदर सत्कार आणि कुठे हे आजचे बेदरकार. आजारी आजींना वाटे चांगला एकेकाला धडा शिकवावा, पण वय आणि प्रकृती यांची साथ नसल्यानं त्या बिचाऱ्या नुसत्याच कुरकुरत राहत. एवढे अनंत आणि असाध्य आजार आणि एवढ्या बिचाऱ्या म्हाताऱ्या आजारी आजी. त्या दिवशी असंच झालं. रोजच्या प्रमाणे आजही सकाळी उठल्यापासून आजारी आजींना कलकलत होतं. घशाखाली अन्नाचा कणही उतरणार नाही असं वाटत होतं. तरीही रोजच्या नाश्त्याच्या वेळेपूर्वीच त्यांनी 3 मस्का टोस्ट कठोर परिश्रमानं घशाखाली उतरवले. ते सुलभरित्या उतरावेत म्हणून मस्का अंमळ सढळ हातानंच टोस्टवर फासला. पण त्यानंही कलकल कमी होईना. बिचाऱ्या आजारी आजी त्या डोक्याला थंडसं माक्याचं तेल लावत बसल्या असतानाच त्यांचा मुलगा नाश्त्यासाठी टेबलाजवळ आला. म्हणाला, आई ये ना इकडे, काय घेतेस? खाण्याचं नाव काढू नकोस बाबा. उगाच एवढा टोस्ट खायचा म्हटला तरी घास तोंडात घोळतोय अगदी. अगं बरं वाटत नाहीये का? आता आमचं असंच रे, औषधांवर जिणं. अगदी नको झालंय या आजारानं. हो, म्हणूनच तुझं सिनेमाचं तिकीट नाही काढलं. उगाच म्हटलं आजारपणात दगदग नको. मुलांचेही क्लासेस आहे, आम्ही दोघंच जाऊ संध्याकाळी, मग तिथूनच परस्पर बाहेर जेवून येऊ, नाही का ग? बिचाऱ्या आजारी आजींच्या कानावर हे शब्द पडले आणि त्यांची कलकल अमर्याद वाढली. थोडी थोडी गलबलही सुरू झाली. डोक्यावर तळहातानं थबाथबा आपटत त्या म्हटल्या, एवढा वेळ तुम्ही बाहेर राहणार म्हणता. एरवी माझं काही म्हणणं नसतं, पण तू बघतोस ना, मी ही अशी आजारी. दुपारच्या कामवालीकडून लागेल तो रात्रीचा स्वयंपाक करून घे. कोणाला माहीत रात्रीपर्यंत माझं काय होतंय. छे, नुसती घालमेल होतीये जीवाची. नुसतं बीपीवर भागतंय की मेनिंजायटिस निघतोय देव जाणे. एकेकांना डोक्याचा कोलायटिस पण होतो म्हणे. पेपरात हॅपेटायटिसचं किती येतंय. शुभीचे मावसदीर ते त्या नेफ्रायटिसचे स्पेशालिस्ट आहेतच लागले तर. जे भोग असतील ते भोगलेच पाहिजेत रे बाबा. पॅटीस सोडून सगळ्या टीसची जंत्री आजारी आजींनी कणत कणत म्हटली. पण मुलानं ते ऐकलं ना ऐकलंसं करत त्यांचा निरोप घेतला आणि ऑफिसला जाता जाता बायकोसाठी फरमान काढलं, आईची सगळी व्यवस्था लावून मगच थिएटरवर ये ग. आजारी आजींना सकाळपासून कसंसं होत होतंच, त्यात मुलगा सून सिनेमाला जाणार हे ऐकल्यावर कसंसंच व्हायला लागलं. आणि ते परस्पर बाहेरच जेवायला जाणार हे कळल्यावर तर कसंसंच सुरू झालं. आजारी आजींनी डोक्यावरचं तेल आवरून कपाळावर बाम लावायला सुरुवात केली. सून त्यांना म्हणाली, तुम्हाला गरम पाण्याची पिशवी देऊ का शेकायला? काही नको, उगाच एवढी पित्ताची मात्रा उगाळून ठेव. नाकात घालायला गाईचं तूप असलं तर बघ. आणि हो, कानात दडे बसल्यासारखे वाटतायत
म्हणून थोडं लसणीचं तेल दे. आणि बघ घरात आलं असलं तर थोडं ठेचून लिंबाचा रस पिळून दे, एवढा एवढा. थर्मासमध्ये गरम पाणी ठेवलंय ना, गुळण्या कराव्याशा वाटल्या तर असू दे. उगाच लोकांना नाचवायची मला नाही बाई सवय. आता आमचं काय राहिलंय, आता असंच आजारी. दुपारपर्यंत आजारी आजी प्रत्येक अवयवाला एक एक औषध लावत अगर पाजत राहिल्या. त्यांना एकदम जाणवलं की आपला एक दात बहुधा हलतोय. आता आणखी दंतवैद्याकडले क्लेश त्यांना नको होते. त्यांनी देवघरापाशी जाऊन तपकातली कापराची वडी घेऊन ती वातीच्या कापसात दाबून तो बोळा दातात दाबून धरला. याखेरीज तळपायांच्या भेगांना स्नो लावणं, हात चरचरीत झालेसे वाटतात म्हणून त्यांना मऊशी पेट्रोलियम जेली लावणं हे येता जाता होतच. आजारी आजींची सून आजूबाजूनं आपली कामं उरकत होती. रात्रीचा स्वयंपाक करून ठेवत होती. शिवाय पोस्ट, बँक, विमा इत्यादी कामं तिला होतीच. तिनं आजारी आजींना ओझरतं म्हटलं, बाकी राहू द्या, ऐनवेळी तुम्हाला आणि मुलांना गरम भात टाकून घ्याल ना. नको बाई, दुपारी मी चक्कर येऊन पडले किंवा कोमात गेले तर काय करायचं. उगाच तुझी मुलं उपाशी राहायला नको. माझं काय मेलीचं, मीही अशी आजारी. आणि हे बघ, तोंडाला जरा चव म्हणून नाहीये. पोळी खाते का पोस्टकार्ड खाते कळत नाही. उगीच एवढंसं भाजणीचं थालीपीठ लाव माझ्यासाठी. आपण केलेलं थालीपीठ सुद्धा आजारी आजींना पोस्टकार्ड सारखंच लागेल याची त्यांच्या सुनेला खात्री होती. पण तिनं तेही करायला घेतलं. क्लासला निघताना नातवानं आजारी आजींना म्हटलं, आजी शर्टाचं एवढं बटन लावून देतेस. मी काय कामाची बाबा आता. कापडात सुई घालायचं त्राण आहे का माझ्यात. मीही अशी आजारी. दुपारी वरकामाला आलेल्या कामवाल्या बाईनं म्हटलं, आजी चहा कराल का, एवढा टाइम नाही मला, तुम्ही घ्याल का करून. मला कसलं जमतंय बये आता. गॅसचा लायटर वापरायचं तरी बळ आहे का हातात. मीही अशी आजारी. अखेर एकदाचं सिनेमाला जाताना सुनेनं आजीला म्हटलं, सगळं जेवण खाण टेबलावर ठेवलंच आहे मी, तुम्ही फक्त मागचं उरलेलं फ्रीजमध्ये टाकाल का आठवणीनं. बघते बाई, जमलं तर. आधी मेलं लक्षात राहायला हवं. मग जड भांडी पेलली पाहिजेत. मीही अशी आजारी. आजारी आजी तेच तेच म्हणत राहिल्या. घरदार आपल्या दिशेनं गतीनं फिरत राहिलं. गावातच राहणारी त्यांची प्रतिष्ठित कन्या नटून थटून आली. सांगू लागली, एका नाटकाच्या शुभारंभाचे फ्री पासेस आलेत मला, नंतर जेवण पण आहे. म्हटलं तू बरी असलीस तर तुला न्यावं. मग मी तशी बरीच आहे की, आजी टुणकन उठून म्हणाल्या. अगं पण दादा वहिनी तर म्हणत होते की. आता अगं थोडंसं काहीतरी व्हायचंच वयानुसार. पण उगाच एवढं नाटक बघायला आणि उगाच एवढंसं घासभर जेवायला काही अडचण नाही मला. तू थांब, मी आलेच. वाटल्यास नाटकानंतर मी तुला घरी सोडते. अवेळी बाहेरचं खायचं नसेल, कुपथ्य नको असेल तर. मी अशी आजारी, कशाखाली उतरते कुठे फार. घासभर भात आणि चतकोर पराठा खाईन तुझ्यातला. थांब, आलेच मी, थांब. बघता बघता आजी तयारीला लागल्या. आजारी आजींनी सिल्कची साडी नेसली. आजारी आजींनी कानात मॅचिंग कुडी घातली. आजारी आजींनी धडपडत ठेवणीतली शाल काढून घेतली. आजारी आजींनी हलकेच सेंट अंगावर मारून घेतला. आजारी आजी नाटकाला जेवणाला जायला निघाल्या. तोंडानं मात्र त्या कणत होत्या आणि निघताना एक व्हिक्सची डबी पर्समध्ये ठेवायला विसरलेल्या नव्हत्या. अशा होत्या आजारी आजी, गरीब बिचाऱ्या आजारी आजी.